फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात एका खासदाराचे नाव समोर आले। या मुद्द्यावर राजकारण चांगलंच तापलंय। मयत डॉक्टरच्या कुटुंबियांसह विरोधकांनी थेटपणे यात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं नाव घेतलं आणि यावर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं महाराष्ट्रात खळबळ माजली आहे। या आत्महत्येनंतर आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं दिसतंय। हातावर आरोपींची नावं लिहित गळफास घेणारा महिला डॉक्टरनं अत्याचार आणि मानसिक छळाला कंटाळून स्वतःचं आयुष्य संपवलं। यात एका खासदाराचा उल्लेख असल्यानं राजकारण तापतंय। पीएच्या मोबाईलवरून खासदारांना संपर्क साधत आरोपींचे रिपोर्ट बदलण्याकरता दबाव आणल्याचं मृत महिला डॉक्टरनं सांगितलंय। याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर आरोप केल्याचं पाहायला मिळतंय। राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक नावाचे त्यांचे पीए आहेत। यांच्या फोनवर हे माजी खासदार त्या दिवशी डॉक्टरशी बोललेले आहेत आणि बोलण्याचा कशासाठी बोलले तर एक वाहतूकदार आहेत जो बीडचाच आहे, फीड अनफीड देण्याच्या विषयी बीडच्या नावाने त्यांना हिनवलं सुद्धा। मयत महिला डॉक्टरच्या पत्रामधून माजी खासदारांचा उल्लेख झालाय आणि आता विरोधकांनीही आरोपांची झोड उठवली आहे। पण निंबाळकरांनी मात्र हे आरोप फेटाळले। डॉक्टरच्या आत्महत्येशी आपला काहीच संबंध नसल्याचं सांगत विरोधक आत्महत्येचंही राजकारण करत असल्याचा पलटवार निंबाळकरांनी केला। 1 वर्षापूर्वी त्या महिलेची विभागीय चौकशी चालू होती। त्या चौकशीमध्ये तिने काहीतरी असं स्टेटमेंटमध्ये दिलं होतं की पोलिसांनी त्याच्यावर जे आरोप केले त्याची माहिती खासदार महोदयांना दिलेली, एवढीच लाईन आहे। आणि त्या लाईनचा आधार घेऊन खासदारांचा त्यांच्यावर दबाव होता की काय, किंवा पीएननी फोन जोडून दिला की काय। आम्ही हजारो लोकांना आम्ही लोकप्रतिनिधी फोन करत असतो आणि त्याच्यामध्ये माहिती कोणाकडून घेतली तर त्यात गैर काय नाही। पण मला माहिती नाही की मी फोन केला होता किंवा बोललोय की नाही। हा एक काही काळापूर्वीची घटना आहे। दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या प्रकरणात दोषी असणाऱ्यांना सोडणार नसल्याचं विधान केलंय। कोणालाही सोडलं जाणार नाही। विरोधी पक्षाच्या वतीनं जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय, हे करणं काही योग्य नाहीये। मी एवढं स्पष्ट सांगतो की डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणीही याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असा पुरावा मिळाला तर आम्ही सोडणार नाही, पण राजकारण करू नका। फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं अनेक सवाल उपस्थित झाले। डॉक्टरनं केलेला दावा जर खरा असेल तर रणजितसिंह नेमक्या कोणत्या प्रकरणात डॉक्टरवर दबाव टाकत होते? पोलीस आणि आरोग्य यंत्रणेनं मयत डॉक्टरच्या तक्रारींची दखल का घेतली नाही? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। महिला डॉक्टरच्या आत्महत्येचं कोडं सुटण्यासाठी या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे। त्यामुळं आता महिला डॉक्टरचा बळी गेल्यानंतर तरी पोलीस आणि प्रशासन याकडे गांभीर्यानं लक्ष देईल ही अपेक्षा। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।